आज पहाटे सुमारे 4:30 वाजता बंगळुरू पुणे महामार्गावर वडगाव पुलाजवळ भीषण अपघात घडला। विशाल हॉटेलजवळ मर्सिडीज कारने स्प्लेंडर दुचाकीला जोरदार धडक दिली। या अपघातात दुचाकी स्वाराचा मृत्यू झाला असून मागे बसलेल्या प्रवाशास गंभीर दुखापत झाली आहे। कुणाल हुशार याचा मृत्यू झाला आहे। अपघातानंतर मर्सिडीज कारने पुलावरील बॅरिकेड तोडून थेट खालील सर्व्हिस रोडवर उडी घेतली। एअरबॅग कार्यान्वित झाल्यामुळे कारमधील चालक आणि इतर प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे, मात्र गाडीचे मोठे नुकसान झाले आहे। या प्रकारात पोलिसांनी तात्काळ कारवाई करत 105 BNS गैरकृत्यात्मक मानव हत्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। आरोपींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून 2 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। अपघातात जखमी झालेल्या इतर 2 आरोपींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे। पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरू आहे। आज सकाळी पहाटे 3:30च्या दरम्यान ही घटना घडलेली आहे। त्या घटनेमध्ये मर्सिडीज कार जी आहे त्या गाडीमध्ये 4 जण बसले होते। त्यातील एक ड्रायव्हिंग करत होता। ते सातारा रोडने मुंबई रोडकडे जात होते। वडगाव ब्रिजमध्ये पुढे चाललेली जी मोटरसायकल आहे त्याच्यावर 2 व्यक्ती होत्या, त्या पण त्या साईडने चालत होत्या, मुंबई साईडने। तर पहाटे आज 3:30 वाजता घटना घडलेली आहे आणि घटनेमध्ये यातील जो जखमी आहे मोटरसायकलवर बसलेला तो मयत झालेला आहे। सदर घटनेचा तपास पोलीस करत आहेत। सध्या प्राथमिक माहिती एवढीच आहे की ह्या घटनेमध्ये कल्पेबल होमिसाईड किंवा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केलेला आहे। 4ही आरोपी पोलिसांच्या चौकशीसाठी त्यांना घेतलेला आहे। सर्वांची मेडिकल आणि बाकीच्या प्रोसेस सध्या सुरू आहेत आणि ह्या संपूर्ण घटनेचा तपास पोलीस अतिशय व्यवस्थितपणे आणि टेक्निकली सगळ्या गोष्टी वापरून करत आहेत। टू व्हीलरवरती 2 जण होते आणि गाडीमध्ये जी मर्सिडीज कार आहे त्याच्यामध्ये 4 जण होते। यातले सगळे जखमी आहेत। सगळ्या जखमीवरती उपचार सुरू आहेत। मयत एक आहे, जे मोटरसायकलवर बसणारे व्यक्ती आहे ते मयत आहे।